अनंत विचार न्यूजमध्ये आपले स्वागत. डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालावर सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणात आज सनातनचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे. आज आपण पाहतोय की देशभरात सनातन धर्माला बदनाम करण्याचे जे षडयंत्र आखलं गेलंय त्या अर्बन नक्षलवादी शक्तींचा आज पराभव झालाय असं आम्ही मानतो. कारण ज्या दिवशी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली होती त्या दिवशीच या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांचा हात आहे असं 1 ते 1.5 घंट्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं. एकूणच प्रकार या तपासाची दिशा भरकटवण्यात आली होती. आणि आज आपण जे पाहतोय की सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे यांना 2 वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला. सनातनच्या आश्रमामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे यांना या प्रकरणात आरोपी म्हणून 8 वर्ष कारावासात राहावं लागलं. त्याच प्रकारे हिंदुत्ववाद्यांचे वकील ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा 42 दिवस कारावासात ठेवण्यात आलं. एक प्रकारे हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं. भगवा आतंकवादाची थेरी सिद्ध करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं. आज न्यायालयाच्या निकालामुळे हे जे षडयंत्र आहे हे एक प्रकारे फसलं आहे. या प्रकरणामध्ये 2 हिंदुत्ववादी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनाही गोवण्यात आलं होतं. आज त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असलं तरी आम्हाला खात्री आहे की त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नातेवाईक या प्रकरणात उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील आणि न्याय मिळवतील.